नमस्कार. माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये मी आपले मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार मित्रांनो, आज आपण माझ्या या व्हिडिओमधून शिक्षकांना विद्यार्थ्यांना अध्यापन करण्याव्यतिरिक्त म्हणजेच शिक्षकांना करावी लागणारी शाळाबाह्य तसेच अशैक्षणिक कामे कोणती याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. विद्यार्थ्याचे भविष्य घडवण्याची महत्त्वाची जबाबदारी शिक्षकाची असते. मात्र मागील काही दिवसांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होत आहे. त्यातच जिल्हा परिषद शिक्षकांना विविध सामाजिक जबाबदाऱ्यासह 108 अशैक्षणिक कामे करावी लागतात. खिचडी शिजवण्यापासून मुलांना वाटप करण्यापर्यंतची कामे करावी लागत असल्यामुळे शिक्षकांना अशैक्षणिक कामातून मुक्त करून केवळ विद्यार्थ्यांच्या भविष्याची जबाबदारी त्यांच्यावर देणे गरजेचे आहे. शिक्षकांची कामे मतदार याद्या तयार करणे, जनगणना, पटनोंदणी, हत्तीपाय निर्मूलनासाठी सर्वेक्षण, वृक्षारोपण, शाळेची रंगरंगोटी, विद्यार्थ्यांचे बँक खाते, आधार कार्ड काढून देणे, पालकांची सभा, शाळा व्यवस्थापन समिती सभा, शाळेची ऑनलाईन माहिती भरणे, UDISवर माहिती भरणे, शैक्षणिक अहवाल तयार करणे, शिष्यवृत्तीबाबत माहिती भरणे, शिक्षण विभागाने मागितलेली माहिती पुरवणे, शालेय पोषण आहार वाटपाची कामे, पोषण आहाराच्या नोंदी ठेवणे, धान्य साठा नोंदवणे, धान्य साहित्याची मागणी, शाळाबाह्य मुलांचा शोध घेणे, विद्यार्थ्यांना धान्य वितरण करणे, प्रत्येक राष्ट्रीय कामात मदत करणे. कोरोनामुळे रस्त्यावरही शिक्षकांना तपासणीसाठी कामावर लावण्यात आले होते. खिचडी शिजवून घेणे, मुलांना वाटप करणे. कोरोना काळात शाळा बंद होत्या, मात्र त्या सुरू झाल्या की शाळेमध्ये खिचडी शिजवून मुलांना वितरित करण्याचे कामही शिक्षकांनाच करावे लागते. याशिवाय अन्य कामेही आहेत. शिक्षण सोडून इतर कामासाठीच प्रत्येक शाळेत एक शिक्षक. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये क्लार्क नसतो, त्यामुळे प्रत्येक कामे शिक्षकांनाच करावी लागते. त्यातच आता शाळासंदर्भात ऑनलाईन माहिती भरावी लागते. त्यामुळे शाळेतील एखाद्या शिक्षकाकडे ही सर्व कामे सोपवली जात आहेत. यामध्ये UDISवर माहिती भरणे, विद्यार्थ्यांचे बँक खाते, आधार कार्ड काढून देणे, शिक्षण विभागाने मागितलेली माहिती वेळोवेळी पुरवणे ही सर्व कामे त्या शाळेतील नेमून दिलेले शिक्षक करीत आहेत. एक शिक्षकी शाळेचे हाल. ज्या शाळेमध्ये केवळ एकच शिक्षक आहे त्या शाळेमध्ये तर शिक्षकांचे हाल होत आहेत. विद्यार्थ्यांना सांभाळण्यापासून ते अशैक्षणिक कामे करताना त्यांच्या नाकी नऊ येत आहेत. एखाद्या दिवशी सुट्टी घेतली तरी शाळा बंद ठेवण्याची वेळ त्यांच्यावर येते. शिक्षक संघटना म्हणतात, शिक्षकांना अवांतर दिलेल्या अशैक्षणिक कामामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष होते. कोरोना काळ असल्यामुळे ही कामे करणे शिक्षकांना शक्य आहे. मात्र इतर वेळी शैक्षणिक कामे सोडून अशैक्षणिक कामे शिक्षकांना करावी लागतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडे बहुतांश शिक्षकांचे दुर्लक्ष होते. अशैक्षणिक कामातून शिक्षकांची सुटका करणे गरजेचे आहे. तब्बल 151 अशैक्षणिक किंवा शाळाबाह्य कामे. अनेक शिक्षक मुख्यालयी न राहता घर भाडे उचलत असल्याचा मुद्दा भाजप आमदार प्रशांत बंब यांनी विधानसभेत उचलला होता. त्यानंतर अनेक शिक्षकांनी आमदार बंब यांना फोनवरून जाब विचारला होता. त्यातच आता एका शिक्षकाने आमदार बंब यांना खरमरीत पत्र लिहिले असून शिक्षकाकडून करून घेण्यात येणाऱ्या 151 अशैक्षणिक कामाची यादीच पाठवलेली आहे. रामचंद्र सालेकर असे या शिक्षकाचे नाव आहे. सालेकर यांनी बंब यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की
आपण शिक्षकांचा पगार घर भाडं मुख्यालयी राहत नसल्याची, विद्यार्थ्याची गुणवत्ता यांचा आपण विधानसभेत उहापोह करून शिक्षकावर अनेक आरोप केले. त्यामुळे आपल्यासमोर आमच्या पगाराचा व कार्याचा हिशोब सादर करणे आवश्यक वाटल्याने शिक्षकांचे कार्य विस्ताराने आपल्यापुढे मांडत आहोत. शिक्षकाला, विशेषतः प्राथमिक शिक्षकावर आपण खोटं मुख्यालयी राहतो असे सांगून घर भाडीत घेतात असा आपण आरोप लावला. परंतु आपल्या माहितीसाठी सांगतो की घर भाडे हा पगाराचाच भाग आहे. शिक्षकाचा पगार घर भाडं काढतात, तो सुद्धा तुमचे बोट धरून अक्षर गिरवून तुम्हाला विधानसभेपर्यंत पोचवता आलं, ती कोणत्या तरी शिक्षकाचीच पुण्याई आहे. त्यांचा सुद्धा हा अपमान आहे. बेसिक महागाई, घरभाडे सर्व काही पकडून शिक्षकांचा सद्यस्थितीत सरासरी पगार 60 ते 70 हजारापर्यंत आहे. या पगाराचा हिशोब आपल्यापुढे सादर करीत आहे. शिक्षकांना करावी लागणारी शाळाबाह्य अशैक्षणिक कामे, ती तब्बल 151 अशैक्षणिक किंवा शाळाबाह्य कामे आहेत. ती पुढील प्रमाणे: 1. शाळा उघडणे. 2. वर्ग खोल्या, परिसर, मुताऱ्या, संडास स्वच्छ करणे. 3. घंटी वाजवणे. 4. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे. 5. वर्ग खोल्यांची रंगरंगोटी सजावट करणे. 6. डिजिटल वर्ग खोल्या तयार करणे. निवडणुकांसंदर्भातील कामे. 7. ग्रामपंचायतीची निवडणूक पार पाडणे. 8. पंचायत समितीची निवडणूक पार पाडणे. 9. जिल्हा परिषदेची निवडणूक पार पाडणे. 10. विधानसभेची निवडणूक पार पाडणे. 11. लोकसभेची निवडणूक पार पाडणे. 12. मतदार याद्या तयार करण्याचे BLO म्हणून काम पार पाडणे. बांधकाम संबंधी कामे. 13. इमारत बांधकाम. 14. संडास मुताऱ्या बांधकाम. 15. हँडवॉश स्टेशन बांधकाम. 16. इमारत देखभाल दुरुस्ती. सर्वेक्षण. 17. शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करून त्यांना शाळेत दाखल करून शाळेच्या प्रवाहात आणणे. 18. संपूर्ण गावाचे वयोगटानुरूप, संवर्गानुरूप साक्षर निरक्षरसह दाखलपात्र विद्यार्थी सर्वेक्षण. 19. जनगणना सर्वेक्षण. 20. दारिद्र्य रेषेखालील लोकांचे सर्वेक्षण. 21. पशु सर्वेक्षण. 22. शौचालयाचे सर्वेक्षण. शालेय समित्या स्थापन करणे. 23. शालेय व्यवस्थापन समिती स्थापन करण्यासाठी संपूर्ण निवड प्रक्रिया पार पाडणे. 24. शालेय व्यवस्थापन समितीच्या मासिक सभा व त्याचे इतिवृत्त कार्यवाही रजिस्टर मेंटेन करणे. 25. पालक समिती निवड करणे, दरमहा सभा घेणे व त्याचे इतिवृत्त कार्यवाही रजिस्टर मेंटेन करणे. 26. माता पालक समिती निवड करणे, दरमहा सभा घेणे, त्यांचे इतिवृत्त कार्यवाही रजिस्टर मेंटेन करणे. 27. शालेय पोषण आहार समिती निवड करणे, दरमहा सभा घेणे, इतिवृत्त कार्यवाही रजिस्टर मेंटेन करणे. 28. विद्यार्थ्यांनी सुरक्षा समिती तयार करणे, सभा घेणे, इतिवृत्त कार्यवाही रजिस्टर मेंटेन करणे. 29. तंबाखू व्यसनमुक्ती समिती तयार करणे, मासिक सभा घेणे, इतिवृत्त कार्यवाही रजिस्टर मेंटेन करणे. 30. तंबाखूमुक्त शाळा घोषित करणे. 31. विद्यार्थी परिवहन समिती तयार करणे, मासिक सभा घेणे, इतिवृत्त कार्यवाही रजिस्टर मेंटेन करणे. 32. गावातील तंटामुक्त व इतर समित्यावर पदसिद्ध सदस्य म्हणून मुअना भूमिका पार पाडावी लागते. 33. ग्रामसेवकाच्या अनुपस्थितीत ग्रामसभेची सचिव म्हणून मुअना भूमिका निभवावी लागते. विविध शालेय योजनांची अंमलबजावणी करणे. 34. शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत स्वयंपाकीची व मदतनीसाची निवड करणे. 35.
स्वयंपाकीची व मदतनीसाची करारनामे, बँक खाते, आधार, मेडिकल सर्टिफिकेट इत्यादी दस्तऐवज फाईल तयार करून कार्यालयाला सादर करणे, माहिती ऑनलाईन करणे. 36. रोजच्या उपस्थितीनुसार शालेय पोषण आहार लाभार्थीची रोजची माहिती ऑनलाईन करणे. 37. शालेय पोषण आहार ठेकेदाराकडून प्राप्त साठा मोजून घेणे व सुरक्षित साठवणूक करणे. 38. प्राप्त साठ्याची नोंदवही 1 मध्ये प्राप्त खर्च शिल्लक साठ्याची नोंद घेणे व ग्रॅमपासूनचा हिशोब ठेवणे. 39. शिजवलेल्या शालेय पोषण आहाराची मुलांना अर्धा तास वाटपा अगोदर चव घेऊन नोंदवही क्रमांक 2 मध्ये नोंद घेऊन त्याविषयी अभिप्राय नोंदवणे. 40. दर 3 महिन्यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांची शारीरिक उंची, वजन याची नोंद घेऊन त्याच्या प्रगतीची नोंदवही क्रमांक 3 मध्ये घेणे. 41. स्वयंपाकी मदतनीस मानधन अदा करून त्याचे कॅशबुक मेंटेन करणे. 42. शालेय पोषण आहाराच्या वाटपाची स्वच्छतेची भांडी धुणी व्यवस्था करणे. 43. महिन्याच्या शेवटी संपूर्ण माहितीची यादी तयार करून पाठवणे. 44. राजू मीना मंच उपक्रम राबवणे. 45. विद्यार्थ्यांची अफलातून बँक चालवणे. आरोग्य खात्याशी संबंधित योजनांची अंमलबजावणी. 46. प्रत्येक मुलांची आरोग्य तपासणी करून घेणे. 47. आरोग्य तपासणी कार्डाच्या नोंदी ठेवणे. 48. सर्व प्रकारच्या धनुर्वात रुबेला लसीकरण मोहिमे राबवणे. 49. लोहयुक्त गोळ्यांचे वाटप व नोंदी ठेवणे. 50. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष कृती कार्यक्रम राबवणे. 51. राजीव गांधी अपघात विमा योजनेची अंमलबजावणी करणे. 52. अस्मिता योजनेची अंमलबजावणी करणे. 53. शाळेचा कृती आराखडा तयार करणे. विविध शिष्यवृत्ती योजनांची अंमलबजावणी करणे. 54. पूर्व उच्च प्राथमिक इयत्ता 5वी व पूर्व माध्यमिक इयत्ता 8वी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करून घेणे. 55. नवोदय परीक्षेची तयारी करून घेणे, फॉर्म भरणे, हॉल तिकीट काढणे, परीक्षार्थींना परीक्षा केंद्रावर ने-आण करण्याची व्यवस्था करणे. 56. विद्यावेतन शिष्यवृत्ती परीक्षेची वरीलप्रमाणेच कार्यवाही करणे. 57. आदिवासी सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्तीचे सर्व कागदपत्रासह प्रस्ताव तयार करून ऑनलाईन करणे. 58. सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती प्रस्ताव तयार करून पाठवणे. 59. अल्पसंख्याक शिष्यवृत्ती प्रस्ताव तयार करून सादर करणे. शालेय दस्तऐवज अद्ययावत ठेवणे. 61. विद्यार्थ्यांना दाखल करताना प्रतिज्ञा लेख रजिस्टरमध्ये नोंद घेणे. 62. विद्यार्थ्यांना दाखल करून घेणे, त्याविषयी संपूर्ण माहिती दाखल खारिज रजिस्टरमध्ये नोंदवणे. 63. विद्यार्थ्यांच्या वर्गवार दैनिक उपस्थिती हजेरीची नोंद ठेवणे. 64. शिक्षक उपस्थिती नोंद रजिस्टर ठेवणे. 65. चाचण्या, सत्र परीक्षा घेऊन निकाल रजिस्टर अद्ययावत ठेवणे. 66. प्रमोशन रजिस्टर अद्ययावत ठेवणे. 67. साठापंजी रजिस्टर अद्ययावत ठेवणे. 68. BPL मुलींचा उपस्थिती भत्ता प्रस्ताव रजिस्टर अद्ययावत ठेवणे. 69. उपस्थिती भत्ता वितरण रजिस्टर अद्ययावत ठेवणे. 70. सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती वितरण रजिस्टर अद्ययावत ठेवणे. 71. सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती रजिस्टर अद्ययावत ठेवणे. 72. अस्वच्छ कामगारांच्या पाल्याच्या शिष्यवृत्ती नोंदी तथा वितरण रजिस्टर अद्ययावत ठेवणे. 73. आवक नोंद रजिस्टर अद्ययावत ठेवणे. 74. जावक नोंद रजिस्टर अद्ययावत ठेवणे. 75. TC देणे व त्याची नोंद रजिस्टर मेंटेन करणे. 76.
व्हिजिट रजिस्टर अद्ययावत ठेवणे. 77 आरोग्य तपासणी रजिस्टर अद्ययावत ठेवणे. लेखा दस्तक कॅशबुक जमा खर्च नोंद रजिस्टर. 78 सर्व शिक्षा अभियान SSA अनुदान गणवेश अनुदान शाळा अनुदान बांधकाम जमा खर्च हिशोब कॅशबुक मेंटेन करून नियमित लेखा परीक्षण करून घेणे. 79 खात्यात जमा झालेल्या शिष्यवृत्त्या उपस्थिती भत्ता वाटप करून जमा खर्च कॅशबुक मेंटेन करणे व नियमित लेखापरीक्षण करून घेणे. 80 शालेय पोषण आहार खाते MDM स्वयंपाकीचे जमा मानधन अदा करून स्वतंत्र कॅशबुक मेंटेन करणे व नियमित लेखापरीक्षण करून घेणे. 81 शाळा सुधार फंड अंतर्गत लोकवर्गणी गोळा करून शाळेच्या आवश्यक गरजा पूर्ण करणे त्याचे स्वतंत्र कॅशबुक मेंटेन करणे. 82 प्रत्येक खात्यात जमा झालेल्या हेडवाईज जमा खर्चाचं स्वतंत्र रजिस्टर ठेवणे. 83 नियमित पासबुक नोंदी घेणे. 84 शाळेचे इलेक्ट्रिक बिल भरणे. 85 मोफत गणवेश योजना कापड खरेदी निविदा मागवणे. 86 मोफत पाठ्यपुस्तक योजना पटसंख्येनुसार वर्गवार पुस्तकाची मागणी करणे. 87 प्रत्येक खर्चाचे उपयोगिता प्रमाणपत्र सादर करणे ऑनलाईन कामे. 88 शालेय पोषण आहार MDM स्टॉक ऑनलाईन करणे. 89 दैनंदिन शालेय पोषण आहार लाभार्थ्यांचे ऑनलाईन करणे. 90 स्कूल पोर्टलची माहिती ऑनलाईन करणे. 91 विद्यार्थी पोर्टलची माहिती ऑनलाईन करणे. समंदर में लफ्जों को डूब जाना है किस्मत का तो यही फसाना है किस्मत का तो यही फसाना है. सत्त्याण्णव आवक फाईल. 98 जावक फाईल. 99 प्रत्येक शिष्यवृत्तीचे स्वतंत्र फाईल. 100 पगारपत्रक फाईल. 101 शालेय पोषण आहार फाईल. 102 TC फाईल. 103 जन्मतारीख दाखले फाईल. 104 रजा फाईल. 105 ऑर्डर फाईल. प्रशिक्षणे व इतर उपक्रम. 106 वर्गवार प्रत्येक विषयाची केंद्र ते जिल्हा राज्य स्तरापर्यंतची प्रशिक्षणे. 107 मासिक शैक्षणिक परिषदा. 108 वेळोवेळी मुख्याध्यापक अधीक्षक सभा. 109 गट संमेलने. 110 बीटस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव. 111 तालुकास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव. 112 जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव. 113 पंच तथा इतर समित्याचा कार्य. 114 नवरत्न स्पर्धा केंद्रस्तर ते जिल्हास्तरापर्यंत. 115 तंत्रस्नेही प्रशिक्षणे. 116 शालेय व्यवस्थापन समित्यांना प्रशिक्षण देणे. मेळाव्याचे आयोजन करणे. 117 पालक मेळाव्याचे आयोजन करणे. 118 महिला मेळाव्यांचे आयोजन करणे. 119 बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करणे. 120 विद्यार्थ्यांसाठी सहलीचे आयोजन व नियोजन करणे. 121 सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करणे. 122 राष्ट्रीय सण वर्षभर सर्व महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या प्रभात फेऱ्या काढून साजरा करणे. अध्यापन कार्य. 123 वार्षिक मासिक नियोजन करणे. 124 वेळापत्रक तयार करून त्यानुसार अध्यापन करणे.
125 नियमित दैनिक टाचण काढणे, 126 लॉगबुक मेंटेन करणे, 127 मुलांचा गृहपाठ तपासणे, 128 घटक चाचण्या घेणे, 129 सत्र परीक्षा घेणे, 130 पेपर्स तपासणे, 131 निकालपत्र तयार करणे, 132 दैनंदिन नोंदी घेणे, 133 प्रत्येक विद्यार्थ्यांचे गुणपत्र तयार करणे, 134 निकाल जाहीर करणे, 135 शाळेत वाचनालय चालवणे, 136 प्रयोगशाळा तयार करणे, 137 वेगवेगळ्या विषयाचे कोपरे तयार करणे, 138 घटकानुरूप शैक्षणिक साहित्य तयार करणे, 139 संगणक कक्ष तयार करून विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण देणे, 140 प्रत्येक पालक, 141 सर्व शालेय समित्या, 142 ग्रामपंचायत कमिटी, 143 केंद्र प्रमुख, 144 शिक्षण विस्तार अधिकारी, 145 गट शिक्षणाधिकारी, 146 शिक्षणाधिकारी, 147 मुख्य कार्यपालन अधिकारी, 148 शिक्षण उपायुक्त, 149 शिक्षण आयुक्त, 150 शिक्षण मंत्री इत्यादी. 151 शेवटी वार्षिक शालेय तपासणी करणे. ही तब्बल 151 शैक्षणिक अशैक्षणिक शाळाबाह्य कामे शिक्षकांना त्यांच्या वर्षभरात करावी लागतात. माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा. माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.